दुःख, वेदना, रक्तपात यासारख्या नकारार्थी ऊर्जांना थोपविणारा सकारार्थी आविष्कार तथागत बुद्ध आणि जे डिमेटर म्हणून आलेत आणि तुमच्या माझ्या आयुष्याला अत्यसूर्य करून गेलेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांती विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो. बांधवांनो, आपण एका अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. संघर्ष स्तंभ नावाचा जो गौरव ग्रंथ आहे त्या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं एक प्रकाशनाचे साक्षीदार म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत पुरके सर, या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते आहे ते आदरणीय अशोक पळवेकर सर, माझे सहकारी प्राचार्य डॉक्टर प्रकाश राठोड, ज्येष्ठ साहित्यिक आणि चित्रकार बळी खैरे सर, आदरणीय माधव सरकुंडे सर आणि गौरव मूर्ती असा ज्यांचा उल्लेख आपण या ठिकाणी केला पाहिजे ते आदरणीय अशोक कांबळे सर. मित्रहो, यशवंत मनोहरांचे अशोक कांबळे हे शिष्य आहेत. त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर अशोक कांबळे हे आंबेडकरी चळवळीच्या, आंबेडकरी साहित्याच्या दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. पहिली पिढी आपण यशवंत मनोहरांची धरू तर पहिली दुसरी ही जी पिढी आहे ती संघर्षातूनच पुढे आलेली आहे. तसंही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसमोर प्रत्येक वेळी संघर्ष विविध रूपामध्ये उभा ठाकलेला आहे. संघर्षाशिवाय आपल्याला काहीही मिळालेलं नाही हा आपला इतिहास आहे. या अर्थानं आपण सर्वच्या सर्व संघर्ष पुरुष आहोत. तर हा संघर्ष कसा होता हे सर्व आपल्याला ज्ञात आहे, पण प्रत्येक पिढीचा संघर्ष हा वेगळा होता याबद्दल कुणाचंही दुमत असू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 जे धर्मांतर केलं त्या धर्मांतराच्या अनुषंगानं जी एक फार मोठी ऐतिहासिक घटना या जगामध्ये घडली त्या घटनेचे साक्षीदार म्हणून आपण सर्व आहोत. या घटनेनं आपण अंतर्बाह्य बदललो. या घटनेनं आपण नवी मूल्य स्वीकारली, जुनी मूल्य टाळली. तर या मूल्यांतराचे प्रतिनिधी म्हणून अशोक कांबळे आपल्यासमोर येतात. कारण साहित्य निर्माण होण्यासाठी सांस्कृतिक घटनेचे संदर्भ महत्त्वाचे असतात आणि या अर्थानं 1956ची सांस्कृतिक घटना आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. इतरांनी त्या घटनेकडे दुर्लक्ष जरी केलं असलं तरी तो त्यांचा करंटेपणा आहे. आपण त्या घटनेच्या बरहुकूम आपण स्वतः व्यक्त होत राहिलो, लिहित राहिलो, वाचत राहिलो आणि त्यामुळेच आपण हे साहित्य निर्माण करू शकलो. हे साहित्य निर्माण करण्यामागे त्या एकमेव घटनेची पार्श्वभूमी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशोक कांबळेच्या दुसऱ्या पिढीनं जो संघर्ष भोगला तो शिक्षणाचा होता, जातीयवादाचा सुद्धा होता. कारण नव्यानं बुद्ध धम्म स्वीकारलेल्या लोकांसमोर गाव पातळीवर असो, शहर पातळीवर असो, अनेक संघर्ष उभे राहिले. या संघर्षातून वाट काढत काढत अशोक कांबळेसारखे अनेक प्रतिभावान लोक समोर आले. त्यांनी या आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं. हे योगदान कमी जास्त असू शकते. मुद्दा असा आहे की या आंबेडकरी साहित्यामध्ये एक ओळ लिहिणारा माणूससुद्धा अमर होतो आणि आपण तर अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. ही एक खास वैशिष्ट्य आहे आंबेडकरी साहित्याचं. आपण कुठल्याही लेखकाला, कुठल्याही विचारवंताला, कुठल्याही कवीला कधीही विसरत नाही. त्याचे संदर्भ आपण जपून ठेवत असतो.
त्याचं दस्तऐवजीकरण करत असतो. त्या दस्तऐवजीकरणाचा एक भाग म्हणून हा गौरव ग्रंथ आहे. केतन पिंपळापूर यांनी माझ्या एका पुस्तकावर ब्लर्ब लिहिताना मला 4थ्या पिढीमध्ये टाकलं होतं की प्रशांत वंजारे हा 4थ्या पिढीचा प्रतिनिधी कवी आहे. त्या अर्थानं आता 5वी पिढी सुरू झालेली आहे. या 5व्या पिढीसमोर लोकशाही वाचवण्याचं आव्हान आहे. या 5व्या पिढीसमोर देश वाचवण्याचं आव्हान आहे. या 5व्या पिढीसमोर भारतीय संविधान वाचवण्याचं आव्हान आहे. आव्हानं बदलत राहतात आणि आंबेडकरी चळवळ त्या पद्धतीनं त्या आव्हानांना सामोरी जाते. त्या प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करते. त्यामुळे केवळ अशोक कांबळे नाही तर माझ्यासमोर बसलेले तुम्ही सर्व संघर्षाचे स्तंभच आहात. ही संघर्षाची गाथा या गौरव ग्रंथाच्या रूपानं आपल्याला वाचायला मिळणार आहे. अलीकडच्या काळामध्ये खूप गौरव ग्रंथ येत आहेत. त्याचे 2 प्रकार आहेत. ज्या व्यक्तींच्या संदर्भात आपण गौरव ग्रंथ काढतो त्या व्यक्तींविषयी वारेमाप स्तुती त्या गौरव ग्रंथात असते. तो व्यक्ती त्या लायक असो अथवा नसो हा एक फॅशनचाच भाग झालेला आहे अलीकडच्या काळात. त्यामध्ये आणि दुसरा प्रकार असा आहे जो प्रकाश राठोड यांनी एक ग्रंथ संपादित केला होता यशवंत मनोहरांच्या संदर्भानं, गौरव ग्रंथ बदलते विश्व आणि काहीतरी 75 निमित्त. तर महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशभरातल्या अनेक मान्यवरांचे त्या काळाला उत्तर देणारे अत्यंत महत्त्वाचे लेख त्या गौरव ग्रंथात होते. आणि अशोक कांबळे यांच्या गौरव ग्रंथाचं स्वरूपसुद्धा त्याच प्रकारचं आहे. या गौरव ग्रंथामध्ये आंबेडकरी कवितेच्या संदर्भानं चर्चा केलेली आहे. आंबेडकरी कवितेच्या शैलीपासून आंबेडकरी कवितेच्या आशयापर्यंत. आंबेडकरी कविता हा आंबेडकरी साहित्याचा पहिला रणसंग्राम होता. आणि या संग्रामाच्या निमित्तानं मला या गौरव ग्रंथाच्या निमित्तानं अजून या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या लोकांनी हे लेख लिहिलेले आहेत त्यांनी नव्वदोत्तरी कवितेबद्दल फार काही उहापोह त्याच्यामध्ये नाही. जे पहिल्या पिढीचे दुसऱ्या पिढीचे कवी होते त्याच अनुषंगानं या गौरव ग्रंथाचं त्यांनी लेखन केलेलं आहे. ही एक गोष्ट मला त्या याच्यामध्ये खटकली कारण 90नंतर अनेक चांगल्या महत्त्वाच्या कवींनी या आंबेडकरी कवितेमध्ये योगदान दिलेलं आहे. माझ्यासमोर माझे सहकारी विनोद बुरबुरे बसलेले आहे. अत्यंत महत्त्वाचं कवितेच्या संदर्भानं त्यांचं लेखन आहे, गझलेच्या संदर्भानं लेखन आहे. आता हे नव्वदोत्तरीच्या कवितेच्या संदर्भानं आपण व्यक्त झालं पाहिजे, समीक्षकांनी व्यक्त झालं पाहिजे ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. या गौरव ग्रंथामध्ये 38 पानांची प्रस्तावना सागर जाधव यांनी लिहिलेली आहे. ती मुळातून वाचण्यासारखी आहे. एक गोष्ट सांगतो आणि थांबतो की आंबेडकरी समाजात जन्म होणे म्हणजे तुम्ही आम्ही संघर्षाची दीक्षा घेणेच होय. आणि हा संघर्ष वेळोवेळी टिपेला पोहोचोपर्यंत आपण लढत असतो. लढणं हा आपला स्थायी भाव आहे. लढल्याशिवाय काहीही मिळत नाही. हक्क हे मागून मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. हे आपल्या चळवळीचं ब्रीदच आहे. आणि ज्यांनी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेतली त्या सर्वांसाठी लढणं ही कालातीत गोष्ट आहे. जशी कालातीत आहे तशी कालसापेक्ष आहे. जसजसा काळ समोर सरकेल, जसजशी आव्हानं उभी राहतील. या देशामध्ये सध्या धर्मांधतेचं, फॅसिझमचं आव्हान उभं झालेलं आहे. आणि सर्वात मोठा प्रतिकार जर कुठल्या समूहाकडून सध्या होत असेल तर तो आंबेडकरी समूह आहे. आंबेडकरी समूह जात, धर्म, रक्त, घराणं कुठलंही पाहत नाही. आंबेडकरी समूह सत्याची बाजू घेतो आणि हे सत्याची बाजू घेऊन येणाऱ्या काळात आपल्याला लढावं लागणार आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम.
प्रियदर्शी मोबाईल दाखव.